ये बहुत हर्ष की बात है। नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन शुरू हुई है। पिछले समय हमने रेलवे मंत्री जी से मांग की थी। रेलवे मंत्री जी ने सकारात्मक उसमें निर्णय लेने की बात कही थी। माननीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से और उन्हीं के हाथों से आज वो निर्णय कार्यान्वित हुआ है और नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन चली है। इस ट्रेन का सबसे महत्वपूर्ण इस ट्रेन की बात यह है कि आज तक भारत में जितनी वंदे भारत ट्रेन शुरू हुई उसमें सबसे लॉन्ग डिस्टेंस ट्रेन ये नागपुर पुणे की है। 881 किलोमीटर का डिस्टेंस 12 घंटे में ये ट्रेन पूरा कर रही है। सारे मेजर स्टेशन पर ये रुक रही है। इसके कारण महाराष्ट्र में विशेष रूप से विदर्भ और उत्तर महाराष्ट्र के लोगों की कनेक्टिविटी पूना के साथ बहुत बड़े पैमाने पर इसके कारण बढ़ने वाली है। और इस ट्रेन को शुरू करने के लिए प्रधानमंत्री जी को मैं धन्यवाद देता हूं। साथ में हमने ये भी मांग की है कि अभी हमारी ट्रेन अहिल्यानगर से दौंड जाती है और दौंड से फिर पूना जाती है, डी रूट होती है। इसके कारण 100 किलोमीटर से भी ज़्यादा डिस्टेंस बढ़ता है। इसलिए सीधा नगर से पुणे हम लोग रूट तैयार करें जिससे MIDC को भी फायदा होगा। और उसके साथ साथ हमने ये भी ऑफर किया है कि हमारा जो नया एक्सप्रेसवे बन रहा है माननीय गडकरी जी के साथ महाराष्ट्र की सरकार बना रही है, जो संभाजीनगर से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे है, उसको ही हम एडिशनल राइट ऑफ वे देकर अगर रेलवे के साथ इंटीग्रेट कर पाए तो ये काम बहुत फास्ट होगा और रेलवे का जो प्रवास है उसमें गतिशीलता भी आएगी, उसमें 1 घंटा और हम बचा पाएंगे। स्लीपर केव्हा सुरू होणार आहे नागपूर पुणे ते तर रेल्वे सांगू शकेल, मी आज नाही सांगू शकत। सर, अहिल्यानगरच्या भागातून ही रेल्वे लाईन तो संपूर्ण पट्टा आहे, औद्योगिक विकासासाठी पण महत्त्वाचा फार महत्वाचं आहे। कारण अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे। तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे। आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू। त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू। संभाजीनगर पासून पॅरलल राहणार आहे ही ट्रेन जो नवा आता आम्ही त्यांना पहिल्यांदा त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे, पण आम्ही त्यांना आमची अलाइनमेंट ऑफर करतो कारण आम्ही आता लँड ॲक्विजिशन आमचा त्या स्टेजला आहे। त्यामुळे आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो। ते दोन्ही इंटिग्रेट झाले तर नव्याने लँड ॲक्विजिशन जास्तीचं न करता आपल्याला दोन्ही गोष्टी इंटिग्रेट करता येतील। हाई स्पीड ट्रेन जैसे कि नागपुर से पुणे शुरू हुई है, नागपुर से मुंबई के लिए भी बीते कई दिनों से इसकी चर्चा थी, उसको लेकर क्या स्थिति है? क्योंकि समृद्धि महामार्ग से समांतर उसको चलाने का देखिए, समृद्धि महामार्ग से समांतर जो ट्रेन है वो हम लोग ये चाहते हैं कि वो हाई स्पीड ट्रेन बने जो 250 किलोमीटर और 300 किलोमीटर इस रेंज में जो चलती है उस प्रकार की बने। इसके लिए कुछ रेलवे मिनिस्ट्री ने भी पिछले समय एक मुंबई नागपुर का अभ्यास किया है, लेकिन उस समय समृद्धि नहीं था जब उनका अभ्यास हुआ है, समृद्धि बन रहा था। इसलिए उस अभ्यास को समृद्धि के साथ इंटीग्रेट हम करने की कोशिश करेंगे। लेकिन समृद्धि के बाद जब हमने उसको इंटीग्रेट किया तो हमारे ध्यान में आया कि 78% राइट ऑफ वे ये हमारे पास है। 28 करीब 22% राइट ऑफ वे जो स्टेशन के साथ इंटीग्रेट करना पड़ेगा वो अभी हमारे पास नहीं है। तो जरूर इसके ऊपर आगे में हम लोग केंद्र सरकार के साथ और रेलवे मिनिस्ट्री के साथ चर्चा करके उस पर कार्रवाई करेंगे। थैंक यू। साधारणपणे आपण पाहताय मुंबईभरात अशी अनेक शिबिर होतात, पण आज वरळी मतदारसंघात आम्ही घेतलेले आहे। कारण वरळीत आपण पाहताय की अनेक SRAचे प्रकल्प वर्षानुवर्ष जे काही कारणास्तव रखडलेले होते त्याच्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये सचिन भाऊ असतील, सुनीलजी असतील, मी किंवा आमचे स्थानिक सगळेच पदाधिकारी अशी जी आहेत प्रयत्न करतोय की हे रखडलेले प्रकल्प लवकरच लवकर मार्गी लागावे। अनेक प्रकल्प आता ट्रान्झिटमध्ये गेलेले आहेत, विकास सुरू झालेला आहे आणि जे काही साधारणपणे अभय योजनेत आपल्याला जी काही मदत आपण लोकांसाठी करू शकू ती आज इथे केलेली आहे।
दुसऱ्या बाजूला डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प चालू आहे. असे काही सामाजिक हे चालू आहेत, कॅम्प चालू आहेत. संदर्भात 14 ऑगस्ट ही तारीख निश्चित आहे असं समजतंय. काय असं समजतंय, अधिकृतरित्या आमच्याकडे अजूनही काही आलेलं नाहीये. तरी देखील आम्हाला न बोलवता देखील जर लोकांच्या हाती चावे मिळत असतील तर आम्हाला आनंद आहे. कारण बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरू केला होता. वरळी बीडीडी असेल, नामजोशी बीडीडी असेल, तसंच नायगाव मधलं असेल. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आम्ही ते काम सुरू केलं होतं. पहिला टप्पा आता पाहतोय पूर्ण झालेला आहे. पण आमचा हा देखील प्रयत्न आहे, आम्ही केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटून आलो की बीपीटीतली शिवडी बीडीडी चाळ ह्याचा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा. मुख्यमंत्री महोदयांना अनेकदा पत्र लिहिलेली आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे. पण तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी मिटिंग लावली जात नाही, कबुतरांच्या खाण्यासाठी. धक्कादायक आहे ना, म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी मिटिंग लावली जात नाही, हे लोकांचा रोष तिकडचा. हे तर मूळ मुंबईकर आहेत. कबूतर खाण्यांसंदर्भात अजून एक प्रश्न प्रलंबित आहे. जाऊ दे, अजून चालू आहे ते कोर्टात. आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असेल तेच झालं पाहिजे. तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक आदेश काढलाय 14 आणि 15 तारखेला कोणीही नॉनव्हेज खाऊ नये. त्या दिवशी नॉनव्हेजची दुकानं बंद असतात. कशासाठी पण कशासाठी काय खुशी? 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे. आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्याने खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. अनिल कुमार पवारांबाबत अनेक वाद आहे. अनेक वाद आहेत. माजी आयुक्त आहे आणि आता एक कारनामा उघड झालेला आहे की त्यांनी वेगवेगळ्या कंत्राटदारामार्फत त्याच्या 4ही मुलांना पालिकेत नियुक्त केलं होतं. मुख्य गोष्ट हीच आहे की ना, नियुक्त केलं कोणी? आणि तेही जरी असेल तरी हे गेले 3 वर्ष सरकार चाललेलं आहे. नियुक्त केलं कोणी, काढलं कोणी, हा वाद वेगळा राहतो. पण सरकार जे चाललंय त्याचं काही सरकारचं काही बंधनं आहेत की नाही, शासनाची काही बंधनं आहेत की नाही? सर्वांची नजर लागली आहे की दोन्ही ठाकरे एकत्र कधी येणार आहे. वर्धीमध्ये देखील बॅनर लागले की मराठी अस्मितेचा मानबिंदू आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तुमचा फोटो आणि अमित ठाकरेंचा फोटो लागलेला आहे. काय सांगायचं? मला वाटतं महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते दिसते सगळीकडे. आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं हे साहजिक आहे. पण ते ठीक आहे, ते वेगळा विषय आहे. आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताचा आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत. पुन्हा एकदा मंडल यात्रेला सुरुवात केली जाते. 31 वर्षानंतर पुन्हा मंडलचा मुद्दा येतोय. काय वाटतं किती गरज वाटते? बघा, हे सगळे तुम्हाला सांगतो प्रश्न ह्याच्याही जास्ती महत्वाचा विषय म्हणजे किती चॅनल्सनी खरोखर दाखवलं जी चोरी वोट्समध्ये झालेली आहे. हा पण एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे. उद्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात आंदोलन घेण्यात आलं आहे. उद्धव साहेब देखील स्वतः त्याच्यावर उद्या बोलू. हिंदी में जानना चाहेंगे जो इलेक्शन कमीशन पहले ए नहीं के लू कि INS के लू, कौन ज्यादा दिखाएगा? दावा किया इन्होंने. जिस तरह से इलेक्शन कमीशन ने राहुल गांधी को कहा है कि लीगल तरीके से जवाब दीजिए नहीं तो देश की माफी मांगिए. क्या एक सांसद इस देश का लीगल नहीं है? क्या एक नागरिक इस देश का लीगल नहीं है? क्या लीडर ऑफ ऑपोजिशन इस देश में लोकसभा का लीगल नहीं है? और जो भी हमने दिखाया है, जो भी राहुल गांधी जी ने दिखाया है, वो तो इन्हीं के वेबसाइट से दिखाया है. फिर घर जाके ट्रेसिंग किया है और काफी सारे बोगस वोट्स निकले हैं, काफी सारे बोगस एड्रेस निकले हैं. ऐसे लगने लगा है कि इलेक्शन कमीशन ही अभी बोगस हो चुकी है. और दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि इस एक इलेक्शन कमीशन की वजह से दुनिया भर में जो हम लार्जेस्ट डेमोक्रेसी, सबसे बड़ा लोकतंत्र करके जाना जाते थे, आज पूरी दुनिया को पता चला है कि यही इलेक्शन कमीशन इस लोकतंत्र को मारना चाहती है, मार दिया है. और अभी हम डेमोक्रेसी नहीं रहे, फ्री और फेयर इलेक्शन हमारे देश में नहीं होते हैं. वो पूरी दुनिया को पता चला. दुनिया में बहुत सारे लोग पूछ रहे हैं कि हमारे देश में क्या चल रहा है, भारतवर्ष में क्या चल रहा है. शरद पवार जी का जिस तरह से बिहार के इलेक्शन चलते हुए जिस इलेक्शन कमीशन ने सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दायर किया है SIR के मद्देनजर देखते हो, किस तरह देखते आज तो उन्होंने साफ साफ सुप्रीम कोर्ट को कहा है कि आपको भी हम डिटेल्स नहीं दे सकते. तो क्या इलेक्शन कमीशन की दादागिरी सुप्रीम कोर्ट में भी चलती है? क्या सुप्रीम कोर्ट से भी ज्यादा ऊंचे स्तर पर इलेक्शन कमीशन बैठे हुए? ये तो एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन, इलेक्शन कमीशन नहीं है. शरद पवार जी का बयान है कि 2 लोग मेरे पास आए थे मैनिपुलेशन के लिए पोल्स के बारे में, किस तरह से देखते हैं? पवार साहब काफी अनुभवी नेते हैं, उनके पास बहुत सारा एक अनुभव है. आपने देखा होगा बहुत सारे चुनाव उन्होंने बहुत करीब से देखे हैं. वो ऐसे विषयों में कभी किसी को मिसलीड नहीं करेंगे और जो हुआ होगा उसी पे उन्होंने बयान दिया होगा. तो यही बात है ना कि इस देश में अगर ऐसी ऑफर्स आ रही होगी तो कहीं ना कुछ इलेक्शन कमीशन का गड़बड़ चल रही है, तो वो लोगों के सामने आना चाहिए. और मेरी तो बात स्पष्ट है, अगर चुनाव को लगता है
कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं, तो वो एक मंच पे आए, राहुल गांधी जी के सामने आए और जो हमने इंडिया अलायंस ने एक सवाल पूछे उसका जवाब दे। क्यों यहाँ से धमका रहे हो, वहां से ये बातें कर रहे हो? ये देश की जनता सहन नाही करेगी। पण सत्ताधाऱ्यांचं यावरती म्हणणं आहे की जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेस का त्यांनी बोललं नाही? निवडणूक ज्यांनी चोरली आहे ते काय पुढे सांगणार?